आदिनाथाचा पुनर्जन्मावर विश्वास बसला आहे, त्यामुळे अनेक कोडी उलगडत जाती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू त्याच्या सोबत आहेस। ज्या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा भेटला होता त्याच ठिकाणी तुमची ही दुसरी भेट कदाचित ऐतिहासिक ठरेल। आदिनाथाला शुभ्रा भेटली होती, आता कदाचित पार्वती वहिनी भेटेल। मी नेहमी म्हणतो, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते। आतापर्यंत आदिनाथाचा या गोष्टींवर विश्वास नव्हता, आता या घडणाऱ्या घटनाच बघ ना। प्रथमेश, गोदा, मनीषा ही कोडी त्याच्या समोरच उलगडली आणि म्हणूनच शास्त्री घराण्याचा इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता लागली आणि झपाटल्यासारखा तो पुनर्जन्म या गोष्टीच्या मागे लागला। वेळ यायला हवी होती, ती आली। कदाचित आता स्थळही जुळून येत आहे, कुणी सांगावं। शुभ्रा, ज्या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा भेटलात तो एक योगायोग होता आणि आत्ताची तुमची ही भेट एका नव्या घटनेचा योगायोग असेल कदाचित। तेव्हा कुठलाही विचार न करता निर्धास्तपणे जा। श्रीराम श्रीराम। बाबा गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। कशी आहेस? मी बरी आहे। अरे ए आदी तो नाहीये घरी बाबा, बाहेर गेलाय। घरी नाहीये? कालही तू याच वेळेला कुठेतरी बाहेर गेला होता। काल तो भाईकडे गेला होता, आज कुठे गेलाय नाही माहित मला। चंदूकडे? चंदू तर मुंबईच्या बाहेर जायचा होता ना? हां, पण त्याचं काम भाईकडे नव्हतंच, प्रथमेशकडे होतं। प्रथमेशकडे आधीचं काय काम असेल? प्रथमेशची चित्र पाहायची होती त्याला। आधीची कसली तरी शोधाशोध चालू आहे। कालही तो देजाऊ वाचत होता, त्याच्यानंतर माझ्याशी बराच वेळ पुनर्जन्मावरती बोलला। हे सगळं काहीतरी विचित्र चाललंय असं नाही वाटत तुला? बाबा मला असं वाटतं कदाचित प्रथमेशच्या चित्रांमधून किंवा शुभ्राच्या वागण्यामधून किंवा आजोबांच्या बोलण्यातून तो काहीतरी। मला हे सगळं जरा वेगळं प्रकरण वाटतंय। जो मुलगा योगायोगांवरती विश्वास ठेवत नाही, घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे काहीतरी शास्त्रीय कारण शोधत असतो, तो पुनर्जन्मावरती का विश्वास ठेवतोय? मला आधीशी बोललं पाहिजे। आज संध्याकाळी मी लवकर येणार आहे, तेव्हा बघतो। नाहीतर तू एक काम कर ना, आधी घरी आले की मला फोन करायचा। चालेल। चल एक तुम्ही बाबा नीट जा। या वसुधा, गेलो। लेखा, कुठे बाहेर चाललीस? हो, जरा सेलचं कार्ड रिचार्ज करून येते। किती वेळात येशील? का? कुणीतरी भेटायला येते।
मला? आईला. कोण येते? ते मलाही नाही माहिती ग. तिला भेटायला कोणीतरी येते, मग मी कशाला उगाच मध्ये मध्ये. थांब ना, तिने सांगितलंय थांबायला. थांबलीस तर तिलाही बरं वाटेल. ठीक आहे, मी जाऊन येते. तोपर्यंत जर ते आले तर फोन कर. 1 मिनिट. हॅलो दी. हां, कोण बोलतंय? दी, मी निघते. हां, कोण? मनीषाची आई? बरं, ठीक आहे, मी सांगते आईला. येशील ना लवकर? कोणाचा फोन होता? मनीषाच्या आईचा. मनीषाची आई? कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय ना. हे नाव मला, तुला, मम्माला सगळ्यांनाच चांगलं माहिती आहे. मनीषाची आई? मनीषाची आई? तीच तीच. मी 11 वर्षाची असताना जिने आपल्या मुलीच्या मृत्यूचा आरोप माझ्यावर केला, तीच. माझ्यावरचा पहिला आरोप. त्यानंतर आयुष्यभर सारखे आरोपच होत राहिले माझ्यावर. माझ्या एवढ्या जवळची जीवाभावाची मैत्रीण मनीषा, ती गेल्याचं साधं दुःखही व्यक्त करता आलं नाही मला. ती त्यानंतर माझ्या जवळची एक एक माणसं दूर होत गेली. त्यानंतर आतापर्यंत फक्त आरोपच सहन करत राहिले मी. ती का येतात त्या मम्माला भेटायला? लेखा, कदाचित त्यांना त्यांची चूक समजली असेल ग. तुझी माफी मागायला येत असतील, म्हणूनच कदाचित आईने तुला थांबायला सांगितलं असेल. कधी येत आहेत त्या? मग संध्याकाळी तू तुझं काम आटपून येऊ शकशील. आरामात ये, घाई करू नकोस. मी आईला सांगून येते. हॅलो. हॅलो पूनम काकू, प्रिया बोलते. मम्मा आहेत? आहे, पण पूजा करते. काही निरोप देऊ? निरोप म्हणजे ॲक्च्युली मी येणार होते, म्हणून जस्ट विचारायचं होतं की ते आहेत ना घरी. हो आहे ना, ती आहे, सुलेखा आहे, मी पण आहे. ये तू घरी. सुलेखा घरी आहे? हो आत्ता आहे, पण निघाली आहे. मनीषाच्या आईला स्टेशनवर घ्यायला चालले. त्यांना पत्ता माहिती नाही ना, म्हणून. व्हॉट? हो का? मी परत फोन करते तुला पूनम काकू. हां, बाय. हां, सुलेखा चालली आहे मनीषाच्या आईला पिकअप करायला. हॅलो, मी बोलते. श्रीराम श्रीराम. सावकाश. या भेटीची वाट पाहत होतो. श्रीराम श्रीराम. तुमचं निमंत्रण मिळालं आणि तसाच तडक निघून आलो हो. या भेटीची मलाही उत्सुकता होती. तुमच्या निमंत्रणाचं कारण जाणून घ्यायचं आहे. कारण
प्रथमेशनं काढलेलं श्रीरंग रानडेचं चित्र. श्रीराम श्रीराम. आठवतंय आजोबा, मी तुम्हाला भेटायला तुमच्या वसईच्या वाड्यावर पहिल्यांदा आलो होतो. ते तुळशी वृंदावन, तो वाडा, तसं शुभ्रा शास्त्रींसारखाच दिसणारा तो फोटो, हे सगळं मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. त्याच्याशी माझं नातं आहे असं वाटत होतं. पण ते काय आहे हे कळत नव्हतं. माणसं अनोळखी तरीही ओळखीची वाटणारी आणि ओळखीची वाटून देखील ओळख न दाखवणारी. माझंही तेच झालं जेव्हा वाड्यावर तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं. माझा भूतकाळ आठवला मला. त्यावर आपली चर्चा देखील झाली, पण वेळेअभावी सविस्तर बोलू शकलो नाही आपण. त्यासाठी आज तुम्हाला इथे बोलावलं आजोबा. माझ्या सेशनमध्ये मिसेस शास्त्रींना भूतकाळावर कॉन्सन्ट्रेट करा असं सांगण्यामागचं एकच कारण होतं. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता कदाचित मला माझ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील. पण ते होऊच शकलं नाही. काही ना काही कारणांमुळे आम्ही पुढे जाऊच शकलो नाही. हजारो कुलपांनी बंद करून ठेवल्यासारखं वाटत होतं मला. मग प्रथमेशच्या पहिल्या भेटीत त्याच्या डोळ्यातली ओळख एक आशेचा किरण देऊन गेली मला. आणि त्या दिवशी त्यानं रेखाटलेलं श्रीरंग रानडेचं चित्र या हजारो कुलपांची एकमेव चावी असल्यासारखं वाटतंय मला. तसंच आहे.
आत्ता कुठे ओळख होते, पण त्या पटावरचं एक मुख्य पात्र स्वतःकडेच अनोळखी नजरेनं पाहतंय. आदिनाथ. आणखीन एक पात्र ज्याला गतजन्म सगळा समजलाय, पण तो संदर्भ जोडू पाहतोय. डॉक्टर विराज सामंत. आणखीन एक पात्र ज्याला गतजन्माची सगळी माहिती आहे, पण तो व्यक्त करू शकत नाही. प्रथमेश. आणखीन एक महत्वाचं पात्र ज्याला अर्धवट गतजन्म कळला आहे. शुभ्रा. मग तुम्हाला जर पार्वती आणि शुभ्रा, महादेव आणि आदिनाथ, श्रीरंग आणि विराज यांचा संबंध माहिती आहे, तर मग प्रश्नच मिटला आजोबा. इतकं सोपं नाहीये ते. तुम्हाला जे प्रश्न पडलेत त्यापेक्षा कितीतरी मोठे प्रश्न माझ्या समोर आहेत. उद्देश. तेच चेहरे पुन्हा माझ्या समोरच का यावे? काय उद्देश आहे? माझ्या अपरोक्ष घडलेल्या घटनांचं काय? या प्रश्नांची उत्तरं सापडली तर प्रश्न सुटतील. डॉक्टर. कसले प्रश्न आजोबा? अस्थि विसर्जनाहून परत आल्यावर माझ्या आई समान पार्वती वहिनीचं नाहीसं होणं, महादेव दादाची मती भ्रष्ट होणं, अचानक श्रीरंग रानडेचं एका पावसाळ्या रात्री वाड्यावर येणं, महादेव दादाची आणि श्रीरंग रानडेची एका बंद खोलीत भेट होणं, आणि श्रीरंग रानडे पहाटे निघून गेल्यानंतर सकाळी महादेव दादाचा अकस्मात मृत्यू होणं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तेव्हाच मिळतील जेव्हा हा जन्म आणि गतजन्म यांचं वर्तुळ पूर्ण होईल. आणि हे वर्तुळ तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा सगळ्यांना आपापल्या पुनर्जन्माचा अर्थ स्पष्ट होईल. पण मला एका गोष्टीची भीती वाटते. ज्या दिवशी हे अर्थ आणि जन्मांचे उद्देश स्पष्ट होतील त्या दिवशी पुन्हा तेच घडेल का जे भूतकाळात घडलं होतं?